नमस्कार बालमित्रांनो. आज आपण मराठी विषयातील 25वी कविता संतवाणी पाहणार आहोत. संतवाणी. संतवाणी या कवितेमध्ये आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, निवृत्तीनाथ, सोपानकाका, चोखामेळा, जनाबाई असे कितीतरी संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी त्यांच्या काळामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचं, अंधश्रद्धा नाहीशी करण्याचं काम केलं. त्यातीलच काही संतांचे अभंग आपल्याला इयत्ता 4थीमध्ये अभ्यासासाठी दिलेले आहेत. पाहूया. संतवाणी. अर्थेबिन पाठांतर कासाया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगे अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया. दुखा म्हणे ज्याला अर्थी आहे बेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका. संत तुकाराम. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललाशी वरिरिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा डोंगे, काय भुललाशी वरिलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललाशी वरिलिया रंगा. संत चोखामेळा. ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, काटे केतिकीच्या झाडा आत जन्मला केवडा. फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. शेख महम्मद अभिंद त्याचे हृदयी गोविंद. संत शेख मोहम्मद. अशा 3 संतांचे अभंग या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत. संत चोखामेळा, संत तुकाराम आणि संत शेख मोहम्मद यांच्या या अभंगामधून आपणाला आपल्यासाठी काय उपदेश दिलेला आहे या संतांनी. तो काय उपदेश आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. अर्थविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. अर्थविण तुम्ही पाठांतर करताय, पोपटासारखं मिठू मिठू बोलताय, परंतु त्या विषयाचा अर्थ जर तुम्हाला कळला नाही, त्या विषयाचा वाक्याचा अर्थ जर कळला नाही, तर ते पाठांतर काय उपयोगाच. फक्त घोकून घोकून मरावे आणि ते सगळं व्यर्थ. जर तुम्हाला त्या वाक्याचा किंवा जे आपण वाचतोय किंवा जे पाठांतर करतोय त्या पाठांतराचा जर अर्थ नाही समजला, तर त्याचा काय उपयोग आहे. अर्थविन पाठांतर कासाया करावे, व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगे अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊनिया. घोकून घोकून काय होणार आहे. अर्थ हा वेगळा होणार आहे, वेगळा अर्थ त्या मनामध्ये निर्माण होणार आहे. आणि अर्थरूप ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचा आपल्याला फायदा तरी होतो, परंतु या ठिकाणी घोकून घोकून पाठ करून जर त्याचा अर्थ नाही समजला, तर ते पाठांतर करण्याला काही अर्थ राहत नाही. दुखा म्हणे ज्याला अर्थी आहे बेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका. ज्या गोष्टींना अर्थ आहे अशाच गोष्टी बोला, नाहीतर अशा ज्याला अर्थ नाही किंवा ज्याला आपल्याला काही समजत नाही अशा गोष्टी पाठांतर करणे चुकीचं आहे. उगच घोकून घोकून मरण्यासारखं आहे. हे सगळं व्यर्थ असणार आहे. म्हणून तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी, नाही तरी गोष्टी बोलू नका. संत तुकारामांचा हा अभंग आहे.
आपण पाहूया तो अभंग. संत तुकारामांचा हा अभंग अर्थविन पाठांतर कासाया करावे. पाहूया. अर्थविन पाठांतर कासया करावे. अर्थविन पाठांतर कासया करावे. अर्थविन पाठांतर कासया करावे. अर्थविन पाठांतर कासया करावे. व्यर्थची मला संत तुकारामांनी गाथा लिहिली आणि त्या गाथेमध्ये अनेक अभंग लिहिले. त्यातीलच हा एक अभंग आहे, अर्थविन पाठांतर कासया करावे. कासया करावे. हो, यूट्यूबला आपण सर्च करून. हां. आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने. अर्थविन पाठांतर अर्थविन पाठांतर कासया करावे. व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगी अर्थ पाये. अर्थरूप राहे होऊनिया. तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी. नाही तरी गोष्टी बोलू नका. या तुकाराम महाराजांचा अभंगाचा अर्थ असा आहे, अर्थ समजून न घेता पाठांतर कशाला करावे. शब्द नुसतेच उगाचच घोकून अर्थ कशाला, व्यर्थ कशाला मरावे. शब्द नुसते घोकून काय उपयोग आहे. चटकन त्याचा अर्थ आपण पाहायला पाहिजे. किंबहुना आपण शब्दाच्या मदतीने अर्थरूप व्हावे. जो मनुष्य अर्थाला भेटण्याचा, त्याला जाणण्याचा, त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं जीवन सार्थक होतं. तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला जर अर्थापर्यंत जायचं नसेल तर पोकळ शब्दांच्या गप्पा मारू नये. धन्यवाद. जगद्गुरु तुकोबराय यांचा हा अभंग अर्थविन पाठांतर कासाया करावे. व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगळे अर्थ पाहे. अर्थरूप राहे होऊनिया. सुखा म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी. नाही तरी गोष्टी बोलू नका. संत तुकारामांनी पाठांतर ज्याला अर्थ नाही ते पाठांतर करून काही उपयोगाचं नाही, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा जो आहे
संत चोखामेळा यांचा अभंग आहे. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा. जरी जरी ऊस वाकडा तिकडा असला तरी त्याचा रस जो आहे हा रस काय आहे, गोड असतो. जरी ऊस वाकडा तिकडा असला तरी सुद्धा ऊस काय असतो, गोड असतो. म्हणून या ठिकाणी संत चोखामेळा म्हणतात की काय भुलेलाशी वरेली या रंगा. त्या ऊसाचा गोडवा जो आहे तो पहा, चाकून पहा. चाखल्याशिवाय तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही. ऊस डोंगा परिरस नव्हे डोंगा, काय भुलेलाशी वरिली या रंगा. जरी ऊस वाकडा तिकडा असला तरी त्याचा रस जो आहे ऊसाचा तो काय आहे, गोड आहे. नदी डोंगी परे जळ नव्हे डोंगे. नदी जरी वाकडी तिकडे वाहत असली तरी त्याचं पाणी जे आहे हे पाणी काय असते, सरळ असते. परंतु नदीने तसा आकार घेतला तशी ती नदी काय करते, वाहत जाते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, वरच्या वरच्या रंगाला भुललं नाही पाहिजे, फसलं नाही पाहिजे. रंग आणि आकार या दोन्ही जरी गोष्टी वेगवेगळ्या असल्या तर अगदी वरवरचे ते स्तर असतात त्यालाच आपण फशी पडतो, फसतो. गाभ्यातल्या मूळ तत्वाशी आपली गाठभेट होत नाही. त्यामुळं आपण वरल्या रंगानेच पाहून आपण त्याची काय करतो, किंमत करतो किंवा त्याचं जो मूळ गुण आहे त्या गुणापर्यंत आपण पोहोचत नाही. म्हणून ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसताना जरी वाकडा तिकडा दिसला तरी त्याचा रस काय असतो, गोड असतो. म्हणून वरच्या रंगाला भुलू नका असं संत चोखामेळा आपल्याला सांगतात. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, काय भुललाशी वरील या रंगे. नदी जरी वाकडी तिकडे असली तरी पाणी हे वाकडं नसतं. आणि आपण काय करतो की पाणी वाकडं तिकडे चालतंय, आपण पाण्याकडे लक्ष देतो, नदीकडे लक्ष देत नाही. म्हणजेच नदी जरी वाकडी तिकडे असली तरी पाणी हे काय आहे, सरळ चालणार आहे किंवा पाण्यामधला जो त्याचं जे काम आहे ते काम अगदी निस्वार्थीपणे करत असतं पाणी. मग या ठिकाणी पशु पक्षी प्राणी शेती माणूस सर्वजण त्या पाण्याचा काय करतात, लाभ घेतात. म्हणून संत चोखामेळा म्हणतात की नदी जरी डोंगी असली तरी जळ नव्हे डोंगे. म्हणून वरच्या रंगाला भुलून या ठिकाणी आपण त्याचे काय करू नये, किंमत करू नये किंवा त्या पद्धतीनं त्याला पाहू नये. संत चोखामेळा चोखा डोंगा परी भाव न होई डोंगा. जरी चोखामेळा म्हणतात की मी जरी वाकडा वाटलो तरी माझ्या मनातला जो भाव आहे तो काय आहे, भोळा आहे, सरळ आहे. जरी मी वाकडा वागत असलो तरी माझ्या मनात जो भाव आहे तो काय आहे, भोळा आहे, सरळ आहे. माझ्याकडे बघून तुम्ही वरच्या रंगाला बघून तुम्ही काय भुलू नका, फसू नका. भुलणे म्हणजे फसणे किंवा त्या गोष्टीला पाहून मोहून जाणे. म्हणून ऊस जरी वाकडा असला तरी त्याचा रस जो आहे तो गोड आहे. नदी जरी वाकडी असली तरी पाणी हे सरळ असते, ते कुणालाही दुजाभाव करत नाही. चोखा म्हणतोय की मी जरी वाकडा असलो
माझा स्वभाव जरी सरळ नसला, माझा भाव जो आहे तो काय आहे, भोळा आहे, सरळ आहे. माझा गुण जो आहे, मी सरळ वागतो किंवा शिस्तबद्ध वागतो. म्हणून माझ्या वरल्या रंगाला भरून जाऊ नका, असं संत चोखामेळा म्हणतात. आता पुढचा जो आहे, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. फणसा अंगी काटे आत अमृताची साठ. शेख मोहम्मद यांची जी भक्ती आहे, पांडुरंगाची भक्ती, ही भक्ती या ठिकाणी या कवितेमध्ये वर्णन केलेली आहे. वरून दिसणाऱ्या भेदापेक्षा अंतकरणातील निर्मळ भक्ती भावना किती महत्वाची आहे, हे त्यांनी या अभंगामधून आपल्याला सांगितलेलं आहे. भक्ती करण्यासाठी सोवळे ओळे पाहिले पाहिजेत, पाळले पाहिजेत असं काही नाही. कारण या गोपाळाने, विठ्ठलाने ओळे सोवळे कधीही पाहिलेले नाहीत. ओळे सोवळे म्हणजे देवाला आपण पहा वेगवेगळ्या प्रकारची अंघोळ म्हणजे खूप दुपारे करतो किंवा त्याला स्नान घालतो. ओळे सोवळे म्हणजे त्याची वेगवेगळ्या प्रकारची पूजा अर्चा केली पाहिजेतच असं नाही. कारण गोपाळाने ओळे सोवळे पाहिलेले नाहीत. विठ्ठलाने, गोपाळे म्हणजे विठ्ठल, या विठ्ठलाने जे केलेले ओळे सोहळे आहेत ते पाहिलेले नाहीत. जर भक्ताच्या मनातील भक्ताची निष्ठा पाहिली जाते, जसे वरून पाहिला गेले तर केतकीच्या झाडाला अनेक काटे असतात. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. परंतु त्या झाडाच्या आतच केवड्याचा जन्म होतो. फणसाला बाहेरून कितीही काटे असले तरी आत अमृताची साठे असतात. म्हणजे वरून किती जरी काटे असले तरी आत मात्र फणस काय असतो, रसाळा असतो, गोड असतो. जे आपले पोट तृप्त करतात, कवीने यालाच अमृताचे साठे असं म्हटलेलं आहे. तसाच नारळ सुद्धा पहा, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन. वर्ण कठीण जरी नारळ तुम्हाला दिसत असला तरी आतमधलं पाणी, जीवन म्हणजे पाणी, हे गोड असतं. त्याच्या आतमध्ये असलेलं पाणी, जीवन म्हणजे पाणी. शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. मोहम्मद, शेख मोहम्मद हा वरून जातीने अविंद, अविंद म्हणजे मुसलमान, अविंद म्हणजे मुसलमान. जरी मुसलमान दिसत असला तरी सुद्धा त्याचं हृदय काय आहे, गोविंद आहे. संताच्या प्रती त्यांची भावना जी आहे, त्यांची जी भक्ती आहे, ती भक्ती विठ्ठलापाशी आणि एकरूप मन करून ती त्याची पूजा अर्चा किंवा मन लावून श्रद्धेनं ते विठ्ठलाच्या रूपामध्ये एकरूप होतात. त्यामुळं भक्त कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे महत्वाचं नाही, तर त्याच्या अंतकरणातली भक्ती महत्वाची आहे. तीच भगवंताच्या दृष्टीने महत्वाची असते, असं इथं या शेख मोहम्मदांना सांगायचं. ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे. जरी विठ्ठलाचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोवळे ओवळे केले तरी ते विठ्ठलाला माहीत नाहीत. तर भक्ताच्या मनातली भक्ताची जी निष्ठा आहे, ही निष्ठा महत्वाची आहे. जसं केतकीच्या झाडाला वरून काटे जरी असले तरी आत काय असतो, केवडा जन्माला असतो. फणसाच्या अंगी काटा असतात, परंतु आतमध्ये अमृताचे साठे म्हणजे गोड असे गर असतात. नारळ जरी वरून कठीण दिसला तरी आतमध्ये गोड असं पाणी असतं. शेख मोहम्मद तसंच म्हणतो की मी जरी मुसलमान असलो तरी माझ्या हृदयी काय आहे, गोविंद आहे, विठ्ठल आहे. माझी निष्ठा भक्ती ही विठ्ठलावरती आहे. जरी जातपात वेगळी असली तरी सुद्धा या ठिकाणी जात महत्वाची नसून, धर्म महत्वाचा नसून, अंतकरणातली भक्ती महत्वाची आहे, असं या ठिकाणी संत शेख मोहम्मद या ठिकाणी सांगतात. ऐसे केले या गोपाळे नाही चोवळे ओवळे. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा. फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे.
नारळ वरुत्ता कठीण परी अंतरी जीवन. शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी. असे 3 अभंग आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत. संत तुकाराम हे म्हणतात की अर्थहीन पाठांतर कासाया करावे. अर्थहीन पाठांतर करू नये, कारण व्यर्थची घोकून घोकून मरावे लागते. ज्या गोष्टींना अर्थ आहे अशाच गोष्टी बोला, अन्यथा बोलू नका, असं संत तुकारामांनी सांगितले. संत चोखामेळा काय सांगतात की ऊस जरी वाकडा असला तरी रस काय आहे, गोड आहे. नदी जरी वाकडी असली तरी पाणी काय आहे, सरळ आहे. चोखाचा भाव जरी वाकडा असला तरी त्याचा चोखा जरी वाकडा असला तरी त्याचा भाव मात्र काय आहे, भोळा आहे, सरळ आहे. म्हणून वरच्या रंगाला भुलून जाऊ नका. त्याच्या आतमध्ये त्याचा स्वभाव पहा, त्याचे गुण पहा, असं चोखामेळाने आपल्याला सांगितले. विठ्ठलाचे ओळे सोळे केले म्हणजे खूप भक्ती आहे असं नाही, तर मनापासून निष्ठेनं जी भक्ती केली जाते ती खूप महत्वाची आहे. काटे केतकीच्या झाडा जसं केतकीला जरी वरून काटे असले तरी आतमध्ये केवढा जन्माला येतो. फणसाच्या अंगी जरी वरती काटे दिसत असले तरी आतमध्ये गोड असे गर आहेत, अमृताचे साठे आहेत. नारळ जरी वरून कठीण वाटला तरी त्याच्या आतमध्ये गोड पाणी असतं. तसं म्हणतोय की शेख मोहम्मद म्हणतो की मी जरी मुसलमान असलो तरी माझ्या हृदयामध्ये विठ्ठल आहे, गोविंद आहे. म्हणजे माझी जी अंतःकरणामध्ये असणारी भक्ती ही महत्वाची आहे. वरून माणूस कसा आहे किंवा त्याचा जात कुठली, धर्म कुठला, हा कुठला जरी असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती काय आहे हे पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे ही संतवाणी कविता आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी दिलेली आहे. पहा, पण या ठिकाणी पाहूया संतवाणी इयत्ता 4थीची जी कविता आहे ती पाहूया. ती पाहूया. पंचवीसवी इयत्ता 4थीची कविता 25वी संतवाणी. संतवाणी. अर्थे विन पाठांतर कासया करावे. अर्थे विन पाठांतर कासया करावे. व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया व्यर्थची मरावे घोकुनिया. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे. घोकुनिया काय वेगी अर्थ पाहे. अर्थरूप राहे होऊनिया. होऊनिया अर्थरूप राहे होऊनिया. तुका म्हणे जाला अर्थी आहे भेटी. तुका म्हणे जाला अर्थी आहे भेटी. नाही तरी गोष्टी बोलू नका. बोलू नका नाही तरी गोष्टी बोलू नका. बोलू नका नाही तरी गोष्टी बोलू नका. जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग त्यांनी जन्म घेतला. त्यांनी आपल्या वाणींना उपदेश करतात. ते म्हणतात की अभ्यास करत असताना आपण लिहिलेल्या
लिहिलेल्या आशयाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. अर्थ समजून न घेता केवळ पाठ करणे म्हणजे नुसती पोपटपंची असते. शब्दांचा अर्थ समजून घेऊन जर शब्द उच्चारले ठीक आहे. संतवाणी यामध्ये या 3 संतांचे अभंग आपण अभ्यासलेले आहेत. हे जे अभंग आहेत हे अभंग या ठिकाणी तुम्ही काय करायचे? पाठ करा, वाचा आणि लिहा.